नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एक ज्वलंत विषय घेऊन तुमच्यासमोर येतोय आणि आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत विषय लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही अभ्यासाला लागाल. जी रियालिटी आहे हे तुमच्यासमोर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. त्याच्यामुळे कुणीही हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. विषय असा आहे की वेळ आहे तोपर्यंत MPSC आणि कंबाईंड परीक्षेतून पोस्ट काढून घ्या, नंतर काळं कुत्रं सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. आणि ह्या रियालिटी आहे, लक्षात ठेवा. रियालिटी आहे. का रियालिटी आहे तर तेच मुद्दे तुम्हाला ह्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून डिस्कस करायचे आहेत. त्याच्यामुळे तरी तुमचे डोळे उघडतील. तुमच्यामध्ये जो काही आळस आहे तो तुम्ही झटकून तुम्ही कामाला लागाल. काही रिअल फॅक्ट्स तुमच्यासमोर मांडणार आहे की जेणेकरून तुम्ही अभ्यास करा आणि एखादी तरी पोस्ट काढून घ्याल. जे मी सांगतोय ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर उठून पेटून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. नंतर फार अवघड होतं आयुष्य. कसं अवघड असतं, काय असतं ते रिअल प्रॅक्टिकली बेसवरती तुम्हाला मी सांगतोय. केअरफुली तुम्ही आता व्हिडिओ ऐका. सत्य परिस्थिती काय असते, वेळ निघून गेल्यावरती काय होतं हे तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अभ्यास करायला मोटिवेशन मिळून जाईल. ठीक आहे. वेळ निघून गेल्यावरती म्हणजे काय की ठराविक ज्यावेळेला तुमचं सर्टन एज निघून जातं त्यावेळेला एक्झॅक्टली काय होतं. समजा तुम्ही 33+ जरी गेला तरी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वेळ निघून गेल्यावरती काय होतं ही तुम्हाला आता सत्य परिस्थिती सांगतो. पहिला पॉईंट असा आहे की तुमची परिस्थिती जी आहे ही या समाजामध्ये आर्थिक प्रगतीवरती तपासली जाते. तुम्ही कितीही सद्गुणाचा पुतळा असा, त्याला तुमच्या समाजाच्या प्रती, तुमच्या घरच्यांच्या प्रती तुम्हाला काहीही त्याची व्हॅल्यू नसते. एक सर्टन एज गेल्यानंतर घरच्यांचं अशी अपेक्षा असते की तुमच्याकडून काहीतरी आर्थिक मदत ही घरामध्ये व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही अजून MPSCच्या परीक्षेमध्येच अडकून पडलेला आहात आणि तुमचं वय 33+ सुरू आहे, त्यावेळेला तुम्हाला खरी रियालिटी जी आहे ही कळायला तुम्हाला सुरुवात होईल. त्याच्यामुळं तुम्हीही किती, तुम्हाला कुठलीही व्यसनं नसू देत, तुम्ही खूप सगळ्यांशी चांगलं वागताय, काहीही करताय, पण एक खरी परिस्थिती अशी असते की एखाद्या सर्टन एज नंतर तुमची प्रगती ही तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमची किती आर्थिक प्रगती पथावरती आहेत याच्यावरतीच तपासली जाते. त्यावेळेला तुमच्या सद्गुण, तुमच्यामध्ये जे काही असतील त्याला काहीही व्हॅल्यू नसते. लक्षात ठेवा. तुमच्या खिशामध्ये किती पैसे असतील त्यावर तुमची व्हॅल्यू ठरणार आहे एखाद्या सर्टन एज नंतर. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की घरचे तुम्हाला बोलून टॉर्चर करतील ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये काहीही नसतं. त्यावेळेला की तुमच्या हातामध्ये निगेटिव्ह थॉट्स म्हणजे आत्महत्या करण्या इतपत सुद्धा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. कोणी या फेजमध्ये आता जात असेल, पण निगेटिव्ह थॉट्सला थोडंसं बाजूला ठेवून तुमच्या पॉझिटिव्ह माइंडवरती तुम्ही काम करायचं आहे. ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत सपोर्ट केला त्यांचा मूड अचानक तुमच्याप्रती बदलायला सुरुवात होईल, हे सुद्धा तुम्हाला जाणवत असेल आणि हे पदोपदी तुम्हाला जाणवेल. आणि प्रत्येक क्षणाक्षणामधून जर तुम्ही घरामध्ये राहून जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला 100% टोमणे मारल्याशिवाय कोणीही सोडणार नाही, हे सुद्धा तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे ह्या फेजमध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल, गॅरंटेड तुम्हाला 100% इफेक्ट्स लावून अर्धा तास अभ्यास करा, लवकरात लवकर पोस्ट काढा. काहीही ज्या असतील त्या गोष्टी, निगेटिव्ह थॉट्स थोडेसे साईडला ठेवा. कोणीही काहीही म्हणू दे, 1 वर्षभर कुठेतरी बाहेर लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करा. ठीक आहे. जे निगेटिव्ह थॉट्सफुल असतात त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा, पण तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय मित्रांनो ठेवू नका. तर कुठलाही पर्याय तुमच्यासमोर नाही आहे. यामधून फार अवघड होतं नंतर बाहेर पडणं. त्याच्यामुळं हा आपला दुसरा पॉईंट आहे की तुमचे घरचे सुद्धा तुम्हाला बोलायला मागं पुढे करणार नाहीत. भले ते तुम्हाला किती सपोर्ट दाखवत असतील पण ते असे बोलतील. शेवटी कसं, एक वेळ मारलेलं चालतं, एखाद सर्टन एज नंतर मारलेलं परवडतं, पण बोललेलं आपल्या मनाला इतकं लागतं की सगळ्या गोष्टी आपल्या मनातून उतरून जातात आणि कोणाच्या प्रती काहीही फिलिंग आपल्या मनामध्ये उरत नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुमची व्हॅल्यू ही तुमच्या आर्थिक प्रगतीवरती डिपेंड होणार आहे आणि एकदा सर्टन तुमचं एज गेल्यानंतर घरचे सुद्धा तुम्हाला बोलायला सुरुवात करतील, त्यावेळी तुम्हाला अत्यंत वाईट वाटायला लागेल. ठीक आहे. तिसरा पॉईंट असा आहे की नोकरीच्या शोधात जर तुम्ही आता कुठे बाहेर गेला, आता घरचे पण बोलायला लागले, वय पण झालंय, आता कुठेतरी नोकरी शोधायला तुम्हाला गेलेलं आहे, पहिला प्रश्न तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स विचारतील की तुम्ही काय केलंय. तुम्ही 7 ते 8 वर्ष ज्यावेळी MPSC मध्ये घालता त्यावेळी तुमच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नसतो, भले तुमची कसलीही डिग्री असू दे. ॲज अ तुम्ही फ्रेशरच तुम्हाला कुठेतरी कन्सिडर जे आहे ते केलं जाईल. ठीक आहे. भले मग तुमच्याकडे कितीही कॅपॅसिटी होती, तुमच्यामध्ये मस्त तुम्ही DYSP काढू शकत होता, डेप्युटी कलेक्टर काढू शकत होता, पण तुमच्या आळसामुळं म्हणा किंवा रॉंग डायरेक्शनमुळं म्हणा तुम्हाला पोस्ट नाही मिळाले आणि मग आता नाहीला जसं तुम्ही कोण नोकरीच्या शोधामध्ये गेलाय, तेव्हा तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स विचारणार आहेत. लक्षात ठेवा, जो तुमच्याकडे नसेल, कारण आयुष्यातील तुम्ही बरीच वर्ष MPSCच्या प्रिपरेशनमध्ये घालवलेली असतील. ठीक आहे.
त्याच्यामुळे तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला ॲज अ फ्रेशर म्हणूनच ते कन्सिडर करतील. ॲज अ फ्रेशरला किती सॅलरी असते पुणे मुंबई ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्हाला सॅलरी परवडेल का याचा सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. कारण रेंट येतील, बाकीच्या सगळ्याच भानगड येतात मित्रांनो. शून्यापासून सुरुवात करावी लागते. खूप मोठं स्ट्रगल आहे इथं, लक्षात ठेवा. हे फार मोठं स्ट्रगल आहे. प्लस तुमच्या रक्तामध्ये अंगामध्ये संपूर्ण MPSC भिनलेली असते, कारण तुम्ही 7 ते 8 वर्ष त्याच्यामध्ये जे असतात ते घाडलेले असतात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही त्यामधून बाहेर नाही पडू शकणार जोपर्यंत तुमच्याकडे एखादी पोस्ट नाही. तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा नोकरीमध्ये, पण तुमचं मन तुम्हाला स्वस्थ अजिबात राहून देणार नाही. कारण शेवटी पोस्टच हे तुमचं ड्रीम असतं, ज्याच्यासाठी तुम्ही एवढी वर्ष मेहनत घेतलेली असते, पण कुठल्या तरी मार्गामुळे समजा मिळालेली नसते. पण नोकरीमध्ये गेला तर तुमचं मन सुद्धा तुम्हाला खायला सुरुवात होणार आहे आणि तिथं शून्यापासून सुरुवात करायची असते. फार मोठा स्ट्रगल असतो मित्रांनो तिथं. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, अभ्यास करायला सुरुवात करा. चौथा पॉईंट असा आहे की आता समजा तुम्हाला नोकरीमध्ये म्हटलं तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर लक्षात ठेवा, एक तर व्यवसाय करायचं म्हटलं की पुन्हा भांडवल लागतं. ठीक आहे, बऱ्याच जणांच्याकडे भांडवल नसतं. ज्यांच्याकडे भांडवल असतं ते सेटल होतील, पण बरेच जण आपण जे असतो ते मिडल क्लासवाले असतो. शेवटी पैसे जरी घरात मागितले तर शेवटी काय त्यांचं मत काय ना, जाऊन कुठेतरी जॉब कर जा, आम्ही आता थकलोय, आता आमच्याकडून काहीही होऊ शकणार नाही. तो इथं सुद्धा तुम्हाला भांडवल जे आहे ते मिळण्याचे चान्सेस कमी होणार आहेत, लक्षात ठेवा. आणि तुमच्या नावावरती ऑलरेडी काही कोणती प्रॉपर्टी नाही. समजा तुम्ही बँक लोन जरी करायला गेला, काहीच तुम्हाला मिळणार नाही. ओके, सिबिल बिबिल ह्यापासून फार लांब आपण मित्रांनो गेलेलो असतो. ह्याच्या सगळ्या भानगडी आपल्याला काही माहीत नसतात. त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला जे ड्रॉबॅक आहे, इथे सुद्धा हा एक ड्रॉबॅक आहे की व्यवसाय करायला भांडवल सुद्धा तुम्हाला मिळणार नाही जर अशा गोष्टी जर तुम्हाला करायला गेला तर. आणि शेवटी व्यवसायामध्ये अपयश सुद्धा पचवायची तयारी लागते. तिथे सुद्धा जर अपयश आलं तर तुम्हाला फार मोठा अवघड होणार आहे. या सगळ्यातून बाहेर पडायला एकमेव ऑप्शन आहे तुमच्याकडं MPSCच्या परीक्षेतून किंवा कंबाईनच्या परीक्षेतून एखादी पोस्ट काढणं. लक्षात ठेवा, अजून सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, पोस्ट काढण्यावर लक्ष ठेवा, अभ्यास करा. जास्तीत जास्त जितका अभ्यास करता येईल तितका जास्तीत जास्त अभ्यास करा. अजून एक तुम्हाला रियालिटी सांगतो, ज्यावेळेला तुम्हाला लग्नाला मुलगी बघायला गेल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली सांगणार काय आहात. तुमच्याकडे ना नोकरी आहे ना कुठला व्यवसाय आहे, आणि व्यवसायवाल्यानंतर मुलगी देणं फार अवघड होतं, लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे जॉब असेल चांगला तरच तुम्हाला चांगली एखादी स्थळ जे आहे ते तुम्हाला चालून येईल. पण ज्यावेळी चौकशी करतील त्यावेळी सगळं सत्य तुमचं बाहेर येणार आहे. तो इथे सुद्धा तुमच्या पदरी जी आहे ती निराशा येऊ शकते. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला पचवता यायला पाहिजे. हे सगळे कशामुळे आहे की तुम्हाला तुमच्याकडे MPSC मधून तुमच्याकडे एखादी पोस्ट नाही म्हणून या सगळ्या भानगडी ज्या आहेत त्या होत आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची एक परिस्थिती सांगतो, घरच्यांचं मन आणि मनापासून अभ्यास या दोन्ही गोष्टी तुम्हाला नंतर बॅलन्स करता येणार नाही. कारण घरचे तुम्हाला म्हणतील बाबा बाद झालं, भरपूर वेळ गेला, जॉब कर. तुम्ही जॉबला गेला, तुमचं तिथं पण मन लागणार नाही. जॉबमध्ये गेल्यानंतर तुमचं माइंड म्हणेल अरे अभ्यास करायला पाहिजे, परीक्षा जवळ यायला लागले, मी काय करत बसलोय, माझं ड्रीम काय होतं काय. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅलन्स करता येणार नाहीत एक सर्टन एज नंतर. त्याच्यामुळे हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला अभ्यास जो आहे हा करावाच लागेल. त्याच्यामुळे पेटून उठून अभ्यास करा आणि एखादी पोस्ट काढून घ्या लवकरात लवकर. पुढची गोष्ट अशी आहे, नाईलाज असं समजा तुम्हाला कमी पगारात कुठेही नोकरी करावी लागली तर तुमचं मन जे आहे ते इथं तुमचं रमणार नाही. कारण ऑलरेडी सांगितलंय तुमच्या अंगामध्ये MPSC भिनलेली आहे. आता एखाद्या पोस्ट शिवाय तुमचं माइंड कधीही तुम्हाला शांत राहू देणार नाही. कारण तेव्हा मला सारखं वाटेल वेळ होता माझ्याकडे, पण मी काहीतरी चुकलोय, काहीतरी राहिले माझ्याकडून. तुम्हाला असंच सतत जाणीव जे आहे ते होत राहील. जगाच्या कोपऱ्यात तुम्ही कुठेही गेला तरी सुद्धा तुमचं माइंड जे आहे हे तुम्हाला अस्वस्थ तुम्हाला झालेलं आठवून येईल. कधीही तुम्हाला शांतपैकी तुम्हाला झोप जी आहे ती लागणार नाही. दिवसातून 3-4 वेळा तर विचार तुमच्या MPSCचे येऊनच जाणार आहेत. भले तुम्ही कुठल्याही नोकरीमध्ये जा, ठीक आहे, कुठल्याही नोकरीमध्ये जा, तुमच्यामध्ये MPSCचे विचार जे आहेत ते येतच राहणार आहेत. ते डोकावणारच आहे 100%. पुढचा विषय असा आहे की समजा नोकरी लागली, आता पुन्हा एखादं लग्न होईल किंवा संसार तुमचा चालू होऊन जाईल. जी रियालिटी आहे, फॅक्ट आहे ती इथं बोलतो, लक्षात ठेवा. जी तुमचं लग्न आहे किंवा संसार तुमचं चालू होईल, इथं जर तुम्हाला समजूतदार जर लाईफ पार्टनर मिळाला तर तुमचं आयुष्य ठीक चालणार आहे. पण इथे सुद्धा जर तुम्ही फसला आणि जर तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल नसाल तर तुमचे लाईफ पार्टनर सुद्धा तुम्हाला सोडून जाऊ शकते, भले तुम्ही तिच्यासोबत कितीही चांगले वागला असला तरीही. कारण इथे इकॉनॉमिकचा ज्यावेळी प्रश्न येतो, लक्षात ठेवा, कारण तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही ऑलरेडी फाटके आहात, लक्षात ठेवा. पण समोरच्याची जर मानसिकता जर तशी नसेल आणि त्यांनी फक्त इकॉनॉमिक तुमची स्टेबिलिटी वरती जर तुम्हाला जज केलेलं असेल तर तुम्हाला सोडून जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा रियालिटी आहे. बरेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की ते सोडून जातात, तुम्हाला सरळ सरळ सोडून जातात. फार अवघड होतं आयुष्य मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल नसाल तर. ठीक आहे, इथं तुम्हाला व्हॅल्यू काही नाही आहे, तुमच्या इकॉनॉमिकली स्टॅबिलिटीवरती सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण जर लाईफ पार्टनर जर चांगला मिळाला तर तुमची गाडी कदाचित आयुष्य ट्रॅकवरती येऊ शकेल आणि कदाचित दोघे सुद्धा तुम्ही अधिकारी बनू शकता, पण एकमेकांचा सपोर्ट गरजेचा आहे. पण जर एखादी व्यक्तीच जर इकॉनॉमिकली जर वरती तुम्हाला जज करत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाऊ शकते.
हे सुद्धा तुम्हाला मी इथं सांगतो. त्याच्यामुळं पुढच्या सुद्धा रियालिटी जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एवढं झाल्यावर संपलं का, तर नाही संपत. याच्या पुढच्या तुम्हाला गोष्टी अजून सांगतो की काय गोष्टी होतात पुढे गेल्यानंतर. एक म्हणजे ज्या आजपर्यंत तुम्ही गोष्टी वाचत नसले, कधीही वाचलेल्या नाहीत, म्हणजे वाचलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल असेल पोटगी असेल, हुंडा प्रतिबंध वगैरे असतील, जे काही कायदे असतील, ठीक आहे, या कायद्यांच्या सगळ्या महिला ज्या असतील, म्हणजे जर समजूतदार लाईफ पार्टनर मिळाल तर गोष्ट वेगळी आहे, पण जी कोणी समजूतदार लाईफ पार्टनर जर नसेल, पोटगी असेल, हुंडा प्रतिबंध असेल, सगळे तुमच्यावरती केसेस दाखल होऊ शकतात. मग कधीतरी तिला फक्त तुमच्याकडून पैशाचीच अपेक्षा असते, बाकीच्या कुठल्याही गोष्टी तुमच्याकडून अपेक्षा नसतात. तर हिथं जर तुम्हाला ह्या कसल्या भानगडीत अडकायचं नसेल, एकमेव मार्ग आहे MPSCतून पोस्ट काढणं. अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे लागू शकतात. फार अवघड आहे मित्रांनो, हे रियालिटी आहे पण फार अवघड आहे. ठीक आहे, समजूतदार लाईफ पार्टनर मिळणं सुद्धा नशिबाचा भाग आहे, आणि जर नाही मिळाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सुद्धा फेस करावं लागेल. सो याची सुद्धा तुम्हाला मनाची तयारी कुठेतरी करून घ्यावी लागेल. ह्या गोष्टी कधी घडतात, वेळ निघून गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे वेळ आहे ना, 100% अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. तुम्हाला नक्कीच गॅरंटेड पोस्ट जे आहे ते मिळून जाईल. आणि समाज तर हा तुमच्या विरोधातच असतो, लक्षात ठेवा. तुमचं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही, वरून सगळे छान वागतात आपल्याशी, पण त्यांचा आतून जळफळाटच होत राहतो की तुमचं कसं वाईट व्हावं हे सगळे चिंतत असतात. हे सुद्धा एक रियालिटी आपल्याला नाकारता येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जर तुम्हाला जो कोणी वाचवू शकत असेल तर तो तुम्ही स्वतःच वाचवू शकता स्वतःला. अदरवाईज ह्या जगामध्ये टिकणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल नसाल, फार टिकणं अवघड आहे. यासाठी तुम्हाला एखादी तरी पोस्ट काढणं हे गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडी रियालिटी सांगितलेल्या आहेत. म्हणून म्हणतो की शेवटी काय, की जोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, वय आहे, तोपर्यंत वेळीच सावरा. नंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. खूप त्रास सहन करावा लागतो. तुमच्याकडे काही तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल नसाल आणि MPSCमध्ये तुमचं आयुष्य घालवलेलं असेल आणि तुम्ही लवकर सेटल होत नाही तोपर्यंत, ठीक आहे, जे सेटल होतात बऱ्यापैकी MPSCतून बाहेर पडून काही जण सेटल झालेले असतात चांगले, पण सगळेच तसे होत नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्हाला यातून कुठेतरी बाहेर पडायचं असेल, अभ्यास करावा लागेल, अर्धा तास अभ्यास करावा लागेल, आळस झटकून द्यावा लागेल, सतत प्रगतिशील पद्धतीनं तुम्हाला दिवसात गणित तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागेल. तरच तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडणार आहात. नाहीतर मग ह्या गुरफटला की आयुष्य सुद्धा तुमचं कुठेतरी गुरफटून जाईल. असं जर व्हायचं नसेल, वेळी स्वतःला सावरा, अभ्यास करा. 2024ला जागा चांगल्या येतील. 100% प्रयत्न करा. एखादी तरी पोस्ट काढून लाईफ सिक्युअर करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. लक्षात ठेवा, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. डू ऑर डाय सिच्युएशन आता तुमच्यासमोर निर्माण आहे, लक्षात ठेवा. ह्या परिस्थितीतून बाहेर तुम्हाला पडण्यासाठी हे तुम्ही स्वतःसाठी प्रयत्न करायचे आहेत. कोणीही सुद्धा तुम्हाला जास्त काळ मोटिवेशन तर कोणी तुम्हाला देऊ शकणार नाही. आता मी मोटिवेशनचे व्हिडिओ तुम्हाला देतोय, रियालिटी सांगतोय, पण मी फक्त त्या दिवशी सांगणार आहे, पण पुढच्या दिवशी तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन परिस्थिती निर्माण करा. हे आपल्याला करावीच लागेल. जर आपल्याला जर आपलं आयुष्य ट्रॅकवरती आणायचं असेल तरच तुमचं आयुष्य जे आहे हे चांगल्या पद्धतीने होईल. तरच तुम्हाला समाजामध्ये थोडाफार रिस्पेक्ट मिळेल, इकॉनॉमिकली स्टॅबिलिटी मिळेल, तुमचं लाईफ स्टेबल होऊन जाईल. नाहीतर मग जर ह्या वेळ निघून गेल्यानंतर ह्याच बाबी सगळ्या बाबतीमध्ये घडत राहतात. खूप अवघड सिच्युएशन होते. त्याच्यामुळे वेळी स्वतःला सावरा आणि 2024ला एखादी तरी पोस्ट अभ्यास करून लवकरात लवकर हातामध्ये घेण्यासाठी प्रयत्न 100% करा. काही होऊ दे, पोस्ट काढा म्हणजे काढाच. त्यासाठी कितीही कष्ट सहन करावे लागले तरी चालतील, पण 1 वर्ष तुमच्या आयुष्यातलं द्या. 1 वर्ष दिलेलं कधीही चांगलं, ना की पुढची 43 वर्ष या सगळ्या भानगडीमध्ये घालवणं. नाही सहन होणार नाहीत तुम्हाला गोष्टी. त्याच्यामुळे आत्ताच परिस्थिती आहे, ही बदलण्याची ताकद ही फक्त तुमच्या स्वतःमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लवकरात लवकर उठा, जागे व्हा. 2024ला पोस्ट अजिबात सोडू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.